तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी शिंदेंच्या पाठोपाठ फडणवीस दिल्लीला जाणार आहेत अशी माहिती मिळते। 2 दिवस त्यांचा हा दिल्ली दौरा असेल आणि यावेळी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचलेले आहेत। आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत। ओम, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर असल्याचं सध्या समजतंय। गौरी, अगदी बरोबर आहे। भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत एक महत्त्वाची बैठक या 2 दिवसांमध्ये होणार आहे। भाजप शासित राज्यांमधील सध्याची पक्षाची स्थिती असेल किंवा सरकारची कामं असतील, या सगळ्या संदर्भात पंतप्रधान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील खासदारांशी सुद्धा पंतप्रधानांनी संवाद साधला होता। महाराष्ट्रामध्ये काही अपयश भाजपला आलं, त्याची नेमकी कारणं काय आणि कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींवरती काम करता येईल याबाबत पंतप्रधानांनी स्वतः महाराष्ट्रातील राज्यांतील खासदारांशी चर्चा केली होती। त्यामुळे निश्चितच या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे की महाराष्ट्राच्या संदर्भात नेमकी काय चर्चा होते, महाराष्ट्रात काही विशेष काही घडामोडी महाराष्ट्राच्या संदर्भात घडत आहेत का। केवढी हो, नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।